एकदम हलवाई स्टाईल सर्व सिक्रेट टिप्स वापरून असे मऊ लुसलुशीत दाणेदार गुलाबजाम। तर त्यासाठी मी ते अर्धा किलो साखर घेतलेला आहे, जेवढी साखर तेवढं पाणी। त्यानंतर छान असं गॅसवर ठेवून साखर वितळेपर्यंत छान हलवलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 4 विलायच्या ठेचून घातलेल्या आहेत, 10 ते 15 केसरचे धागे घातलेले आहेत। छान अशी मऊ आपली चाचणी झाली, पाक रेडी झाला की आपल्याला बंद करायची आहे। अशी मधासारखी आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे। खवा छान तळ हाताच्या साहाय्याने जो आहे मॅश करून घेतलेला आहे, कारण की आपण जेव्हा खवा घेतो तर त्या थोडंसं ड्राय असतो, तर त्याला मी तळ हाताच्या साहाय्याने जे आहे ते छान असं एकजीव मॅश करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ती सिक्रेट वस्तू, म्हणजे ते की हलवाई लोक घालतात, तर ते मी इथे 100 ग्रॅम पनीर घातलेलं आहे, ते छान किसून घातलेलं आहे मी, ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर घातली, 80 ग्रॅम मैदा घेतला होता तो सुद्धा घातला। छान प्रकारे पीठ मळून घेतलं, 10 मिनिट रेस्ट दिली। रेस्ट दिल्यावर छान प्रकारे पीठ जे आहे ते छान प्रकारे फुगून आलेलं आहे। त्यानंतर परत एकदा छान मिसळून घेतलं आहे आणि छान असे त्याचे रोल करून एकच आकाराचे जे आहे गोळे बनवून घ्यायचे आहे आपल्याला। असे गोल गोल छान असे अगोदर मी तुकडे करून घेतले, नंतर मी छान असे गोळे बनवून घेतले। अजिबात क्रॅक राहिला नाही पाहिजे किंवा उबडधुबड नाही झाले पाहिजे, असे छान असे मऊ लुसलुशीत जे आहे ते सर्व गोल गोल गुलाबजाम बनवून घेतले। तेल तापवायला ठेवलं होतं, नॉर्मल तेल गरम झालं की त्यामध्ये छान असे गुलाबजाम सोडले। अशा पद्धतीने छान असा कलर आला गुलाबजामचा की गुलाबजाम काढून घ्यायचे। नॉर्मल गरम चाचणी करून घ्यायची। नॉर्मल गरम चाचणीमध्ये कडक कडक जे गुलाबजाम आहेत गरम गरम ते घालायचे, त्याने काय होतं छान जे पाक आहे तो गुलाबजाम छान पिऊन घेतो। तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम रेडी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तो पण